नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 च्या बोर्ड पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट थेरम्स या व्हिडिओने तुम्हाला मी देणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 10th च्या मित्रांनो जिओमेट्रीच्या म्हणजे मॅथ्स पार्ट 2 च्या पेपरमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स स्कोर करायचे असतील ना, तर तुम्हाला थेरमचे क्वेश्चन्स परफेक्ट करणं किंवा सॉल्व्ह करायला तुम्हाला आलेच पाहिजेत मित्रांनो। मोस्ट इम्पॉर्टंट आहे। लक्षात घ्या, आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्या बुकमध्ये भरपूर मित्रांनो थेरम्स आहेत। कोणत्या थेरमला मित्रांनो परफेक्ट करावं ते मुलांना समजत नाही, कोणता थेरम इम्पॉर्टंट आहे ते मुलांना समजत नाही, कोणता थेरम बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हे पण समजत नाही। त्यामुळे मित्रांनो भरपूर कन्फ्युजन होतं आणि अगोदरच मित्रांनो थेरम्स खूप हार्ड वाटतात मुलांना। त्यासाठी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट थेरम्स तुम्हाला ह्या मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट करायचे। चला मित्रांनो, आता थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओकडे जाऊया। आपला फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी। सिमिलॅरिटी मध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट थेरम्स तुम्ही पाहू शकता। फर्स्ट आहे मित्रांनो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी आपण त्याला म्हणतो। त्यानंतर सेकंड आहे अँगल बायसेक्टर थेरम आणि त्यानंतर मित्रांनो थर्ड आहे प्रॉपर्टीज ऑफ मित्रांनो 3 पॅरलल लाईन्स। आता लक्षात घ्या, हे तिन्ही जे मित्रांनो क्वेश्चन्स आहेत ना, हे तिन्ही जे थेरम्स आहेत ना ते इम्पॉर्टंट आहेत। परंतु मित्रांनो सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगतो अँगल बायसेक्टर थेरम हा मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे। ह्याला तुम्हाला मित्रांनो परफेक्ट केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला एक्झामला जायचंच नाही असं मी म्हणतो। तुम्हाला मी सांगतो परफेक्ट करायचं म्हणजे काय करायचं आहे, थेरम मित्रांनो परफेक्ट करायचं आहे, प्रूफ मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो ह्या मित्रांनो तिन्ही मित्रांनो जे थेरम्स आहेत ना त्यावरील मित्रांनो तुम्हाला जे ह्याच्यावरती बेस्ट असणारे एक्झाम्पल आहेत ना, म्हणजे बेस्ड या थेरमवरती मित्रांनो डिपेंड असणारे मित्रांनो जे एक्झाम्पल्स आहेत ना ते तुम्हाला सोडवायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तिन्ही थेरमची मित्रांनो प्रिपरेशन करायचं आहे। हे झालं मित्रांनो आपल्या सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये। आता जाऊया आपल्या पायथागोरस थेरम मित्रांनो चॅप्टर मध्ये। लक्षात घ्या, पायथागोरस थेरम चॅप्टर मध्ये मित्रांनो तुम्हाला मी तीन जे इम्पॉर्टंट थेरम्स तुम्हाला दाखवतो। जिओमेट्रिक मीन, अपोलिनियस थेरम आणि मित्रांनो सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स। हे तिन्ही पण मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत। परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हा जो सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स वाला आहे ना, तो मित्रांनो बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्याचे भरपूर चान्स आहेत। लक्षात घ्या, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ह्या मित्रांनो थेरमला मित्रांनो परफेक्ट करायचंच आहे। त्यानंतर जाऊया आपल्या थर्ड चॅप्टर मध्ये। आता लक्षात घ्या, थर्ड चॅप्टर मित्रांनो सर्कलचे मित्रांनो सर्व जे थेरम्स आहेत ना ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण मित्रांनो सर्कल मधील मित्रांनो थेरम विचारण्याचे भरपूर चान्सेस असतात। पहिला कोणता आहे मित्रांनो टँजंट सेकंड थेरम। त्यानंतर मित्रांनो दुसरा कोणता आहे कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम। त्यानंतर मित्रांनो आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटर आणि त्यानंतर मित्रांनो थेरम ऑफ इंटरनल ऑब्लिक एक्सटर्नल डिव्हिजन आणि मित्रांनो त्यानंतर आहे टँजंट सेकंड थेरम। तरी देखील मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला जो टँजंट सेकंड थेरम वाला जो मित्रांनो थेरम आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। त्याला मित्रांनो तुम्हाला परफेक्ट करायचं आहे। आता लक्षात घ्या, मी तुम्हाला टोटल मित्रांनो 5 ह्यामध्ये 3 आणि मित्रांनो वरती 3 म्हणजे टोटल 11 मित्रांनो तुम्हाला मी इम्पॉर्टंट थेरम सांगितले आहेत। आणि त्यातले मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला 3 सांगितले आहेत। आपला अँगल बायसेक्टर, त्यानंतर मित्रांनो सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स आणि मित्रांनो त्यानंतर आपला टँजंट सेकंड थेरम। लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे 3 थेरमचे थेरम प्रूफ आणि मित्रांनो एक्झाम्पल्स परफेक्ट करायचे। तुम्ही नक्कीच मित्रांनो थेरमच्या क्वेश्चनमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ सोडा, लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।